सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपण जात आहोत बाहेर रिसॉर्टला. लास्ट ब्लॉगच्या एंडिंगला मी सांगितलं होतं. तर आपण कर्जत साईडला जात आहोत. तर आपल्यासोबत आज आकाश असणार आहे, माझ्या शाळेतला मित्र. सो बघूयात ते रिसॉर्ट कसं आहे, त्यामध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत आणि किती लांब आहे मुंबईपासून हे सुद्धा माहिती पडेल. सो बाईकने जातो आहे मी. आकाशला पिक करूया, तिथून मग आपला कंटिन्युअसली ब्लॉग स्टार्ट असेल. आणि मी पनवेलला नाश्ता करायला कुठे थांबतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. सो इथे आपण पनवेलला पोचलो आहे आणि थोड्या मिनटासाठी म्हणजे थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी. आकाश भाऊ आहेत, आमच्या खूप गप्पा झाल्यात म्हणजे 3 ते 4 महिन्यानंतरला आता भेटतं. त्यानंतर आपला जेव्हा हॉटेलमध्ये जाऊ तेव्हा तर गप्पा होणारच आहे, कारण की शाळेच्या जुन्या आठवणी. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे आकाशला तुम्ही बघितलं असेल माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये, की तेव्हा आम्ही इथे गेलो होतो रत्नागिरीत गणपतीपुळेला गेलो होतो. त्याचा पहिला प्रवास होता ट्रेनचा रत्नागिरीत जाण्याचा. सो आता आम्ही बाईकवरती सेकंड टाईम भेटतो आहे असं बाहेर कुठे जाताना. मी अशी संधी शोधत असतो मित्राला कधी भेटतोय. तर नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे आणि मी मोस्टली याच हॉटेलला येतो. मला आवडतं, स्वस्तात मस्त आणि बरं पडतं. वन वे पण बाहेर निघू शकतो. या नाश्ता करा, ट्राय तर कर, मस्त आहे. अरे एक नंबर आहे, खाऊन तर बघा. भावा किती दिवसांनी डोसा खाते. ट्राय करू. सांबार चांगला असतो, सही आहे ना. सो आज स्वामींचं प्रकट दिन आहे आणि आम्ही टाटा पॉवरच्या रोडनी जाताना ते स्वामींचं एक मठ आहे, तर या मठाच्या आतमध्ये जातोय. जात होतो कामानिमित्त आणि आकाशने मला सांगितलं आणि मला माहिती होतं की ते मठ आहे. त्याच्या आधीसुद्धा आलो होतो मी, पण ह्या टायमाला मी व्हिडिओ बनवतो. आकाश शांत एकदम, मनाची शांती. मनाला शांती भेटते तर आहेच, पण इथे आल्यावरती ना तुम्ही जर खरं मनाने जे मागाल ते पूर्ण होईलच. तर सध्या तरी मी आता स्पॉटवर पोचलो आपल्या आणि इथे ना पिल्लं घातली टॉट व्हीलरची. चला कॅन कॉर्सो नाव काय जा लिओ. नाही काय करणार. 9 होती. अच्छा. सो आता रीलचं जरा शूटिंग चालू आहे. म्हणजेच कसं इथे प्लेट्स लावलेत आणि ब्लॉगर लोकांची हीच लाईफ आहे. तुम्हाला गरम गरम जेवण कधीच जेवायला नाही मिळत आणि आपल्याला शूटिंग केल्यानंतरला थोडंसं थंड होतं आणि मग आपण टेस्ट करतो. बट आय होप की असं मस्त तडक फडकतं असं दिसतंय चिकन परत डाळ. सो ट्राय करूया. रील शूट केलं, रील नंतरला आता जेवायला बसतो. खा भावा तू खा, मला ऐकू भूक लागली आहे तुला. इथे व्हेजमध्ये आहे ना ही पनीर मिक्स आहे. त्यामध्ये आपल्याला इथे ह्याला काय बोलतात
काय ना भेंडी भेंडी आहे, डाळ आहे, भाकरी आहे, पापड, डाळ, भात, त्यानंतरला गुलाबजाम आणि चिकन डिश, चिकन सुखा, चिकन ग्रेव्ही, त्यानंतरला डाळ भात आहे. सो भरपूर भूक लागली आहे, खाऊन घेतो. त्यानंतरला थोडं नाईटचं वाईब तुम्हाला दाखवेनच कसं काय आहे. त्यानंतर आपल्याला वरती एक फ्लोअर आहे, त्यामध्ये सुद्धा आपण जाऊन मस्तपैकी फोटो व्हिडिओज काढू आणि तिथून आपल्याला पूर्ण माउंटनचा व्ह्यू दिसतो. खालून पण दिसतो ना, बट तिथून एकदम प्रॉपर दिसेल असं मला वाटतं. आणि पावसात जर येण्याचा प्लॅन करताय किंवा तुम्ही मे महिन्यात येण्याचा प्लॅन करताय तर परफेक्ट असणार. सो आता जेवून घेऊयात आणि स्टार्ट करू. काय भरपूर भूक लागली, आकाशच्या तोंडाकडे बघा दिसतंय. डाळ आहे खरंच. आपल्याला असं वाटतं पण प्रवास करताना किंवा असं उन्हात असताना ना, काय गरमीचे दिवस खतरनाक, त्यामध्ये गरमीचे दिवस, भरपूर भूक लागते. 6 वाजलेत आणि जेवल्यानंतरला जी झोप आली होती ना, खरं खूप खतरनाक होती. आणि म्हणजे आता क्लायमेट पण थोडंसं चेंज झालं आहे. आम्ही जो रूम घेतला आहे त्याच्या अगदी समोरच स्विमिंग पूल आहे आणि थोडंसं त्या सनसेट होतो आहे, त्यामुळे क्लायमेट चेंज झाला आहे. आणि खतरनाक अशी बोलतात ना, जेवल्यानंतरला गोड झोप लागते त्या टाईपचं. आम्ही फक्त अर्धा तास झोपलो असेल आणि आता फ्रेश होतो फटाफट आणि रात्रीचा थोडा माहोल दाखवणार आहे तुम्हाला की कसं काही ते वाईब आहे. स्पीकर आहे, स्विमिंग पूल आहे आणि बॅडमिंटन, क्रिकेट हे बरेचसे गेम्स आहेत, कॅरमसुद्धा आहे. सो ते सर्व हे करू आणि खरं मजा आली. बाहेर आल्यानंतरला म्हणजे जसं म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतरला थोडंसं क्लायमेटसुद्धा चेंज झालं आणि थंडगार असं वातावरण. आणि बाजूलाच कॅनल आहेत, म्हणजे टाटा पॉवरचं जे एरिया आहे ना त्या बाजूलाच कॅनल आहे आणि प्रॉपर तुम्हाला गाडी लावण्यासाठी जागासुद्धा आहे. थोडंसं अजून काळोख झाल्यानंतर आपण ड्रोन फुटेजेससुद्धा ॲड करू या व्हिडिओमध्ये. आणि बाजूला भजन चालू आहे आणि अशी गावची आठवण येते आहे ना. बघूया जर टाईम भेटला तर आपण जाऊच तिथे. सो नाश्त्यासाठी असं प्रॉपर तुम्ही सेटअप लावू शकता तुमची फॅमिली आल्यावरती. आणि मस्त भजी, हा हा हा. तो मी ज्या विलामध्ये आलो आहे तुम्हाला माहितीच आहे, दुपारी मी सांगितलं. तर हे जे टॉपला म्हणजे कुठलं हे दादा हे आहे रूम, डॉर्मेटरी रूम्स आहेत. सो तुम्हाला एक्स्ट्रा इथे मॅट्रेससुद्धा आहेत, त्यासोबत किंग साईज 2 बेड आहेत. त्यानंतरला इथे एक छोटंसं फ्रीज असणार आहे जिथे तुम्ही कूलिंग काय ठेवू शकता. दॅन त्यानंतर हे असं नीट अँड क्लीन वॉशरूम. सो तुमचा ग्रुप असेल 5 ते 6 जणांसाठी तर हे परफेक्ट आहे त्यांच्यासाठी. आणि बाहेरची स्पेससुद्धा मी तुम्हाला दाखवतो. याच रूमला लागून एक मस्त बाल्कनी आहे, तिथे तुम्ही लाईक एन्जॉय करू शकता. मी तुम्हाला सांगितलं डॉर्मेटरी रूम आहे, त्याच्यावरती आपल्याला एक छोटी नाही बरीच मोठी बाल्कनी आहे. इथे सुद्धा तुम्ही चिल करू शकता. इथे टेबल्स आहेत, फॅमिलीसोबत तुम्ही इथे डिनर आणि काय तुम्हाला पार्टी करायची असेल सुद्धा पार्टीसुद्धा तुम्ही करू शकता. आणि इथून पूर्ण एंटायर प्रॉपर्टीचा समोरचा आपल्याला लुक दिसतो. लाईक मस्त वाटते जेव्हा लाईट्स लागतात ना, तेव्हासुद्धा प्रॉपर्टीचा आपला ह्याचं विलाचं थोडं ॲम्बियन्स सगळं काही चेंज होतं. सो तुम्हाला आता ड्रोन शॉट पाहायला मिळतील. फटाफट ड्रोन एक फ्लाय करूया, थोडंसं फोटोज आणि व्हिडिओज काढूया. चला. सो तुम्ही बघितला ड्रोन शॉट कसे वाटले तुम्हाला.
आणि आता कॅरम आम्ही खेळतो आहे आणि खूप वर्षानंतरला कॅरम खेळण्यासाठी बसलो आहे. लास्ट आमच्या गणपतीला खेळायचो, त्यानंतरला घरी तर आमच्या गावी होता. आणि आकाश तुझं काय? सेम गणपती. सेम. आमचा कॅरम फक्त गणपतीला बाहेर निघतो. आणि असं जर आपल्याला म्हणजे पैसे देऊन खेळायची सवय नाही आणि कधी लावली पण नाही ती सवय, पण लावणार पण नाही. हां लावणार पण नाही कधी. पण एकदा ना शाळेत म्हणजे कॉलेजमध्ये मी ज्या इंजिनिअरिंगमध्ये होतो ना, बॉम्बे टेक्निकलमध्ये, तिथे स्पर्धा होती कॅरमची आणि तिथे मी सेकंडवरती आलो होतो. सेकंड ह्याला म्हणजे डेली नाही खेळायचो, कधी कधी खेळायचो, बट सेकंड पोझिशन आपल्याला भेटली होती. पण खूप मजा आली होती. म्हणजे कॉलेजचे दिवस तर वा चुम्मेश्वरी खतरनाकम शहरात होता रे. वाचला बघ काय. ओ राणी तो पप्पानी काय त्याला म्हणणं भाई. पक्या आमच्या वर्गात म्हणजे पक्या नावाचा एक मुलगा होता. होता नाही आहे. तर तो कॅरममध्ये खूप एक्सपर्ट. आणि मी ज्या वाकोल्यामध्ये सांताक्रूजमध्ये राहायचो ना, तो तर भाई पैसे देऊन खेळायला यायचा त्या तिथे. बट ते खूप आधीची गोष्ट आहे, म्हणजे खूप आधीची, 3-4 वर्ष आधीची असेल. दिवस मस्त होता. आताही दिवस एकदम भारी होता. चुम्मेश्वरी दिवस आहे, चुम्मेश्वरी. सो गुड मॉर्निंग. दिवस दुसरा म्हणजे लाईक आता आपल्याला चेकआउटचा टाईम झाला आहे आणि खूप मजासुद्धा आली. आणि रात्रीसुद्धा एकदम पीस बोलतात ना, जे माइंडला आपल्याला पाहिजे असतं तसं इथे आहे. आणि खरंच क्लायमेटसुद्धा एकदम ब्युटिफुल. मॉर्निंगचं हे बघा किती मस्त वाटतं क्लायमेट. आणि धुकं आहे. मे बी पाऊस येईल असं वाटत होतं, बट आता नॉर्मल झालं. सो ब्रेकफास्ट करून आम्ही चेकआउट करणार आहे. सो इथे भुर्जी आहे, त्यानंतरला कांदे पोहे. सो इथेच मी व्हिडिओ एंड करतो. सो तुम्हाला या रिसॉर्टमध्ये यायचं असेल तर कॅप्शनमध्ये मी नंबर दिला आहे, तुम्ही येऊ शकता. बेस्ट आहे फॅमिली फ्रेंडसाठी. आणि जर तुमचा ग्रुप असेल 12-13 जणांचा तरीही तुम्ही येऊ शकता. बेस्ट असणार.